पुण्यात पार्किंग मधून कार ही थेट खाली कोसळली आहे। कार दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग वरून खाली कोसळल्याची माहिती आहे। कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेण्यात आल्यानं हा अपघात झाला आहे। पुण्यात पार्किंग मधून ही कार थेट खाली कोसळल्याची घटना घडली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचं आपण बघतोय। कार दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग वरून थेट खाली कोसळली आहे। कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतल्यानं हा भीषण अपघात झाला आहे। पुण्यातील ही घटना आपण बघत आहोत। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। कार दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग मधून थेट खाली कोसळली आहे। कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतल्यानं हा अपघात झाल्याची माहिती कळते। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं ही जी भिंत होती ती तोडून ही कार थेट खाली कोसळली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतल्यानं हा भीषण अपघात झालाय। पुण्यातील पार्किंग मध्ये कार खाली कोसळल्याची घटना घडली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। सीसीटीव्ही मध्ये ही सगळी घटना कैद झाली आहे। कार दुसऱ्या मजल्यावर पार्किंग केली होती आणि पार्किंग वरून काढत असताना चुकून कार पुढे घेण्याऐवजी ही कार मागे घेतली गेली। त्यामुळे पाठीची भिंत होती ती कोसळली आणि कार देखील थेट खाली आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रेवती हिंगवे, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, नक्कीच वर्ष, आपण जसं बघतोय त्या सीसीटीव्ही फुटेज मधलं की एक धक्कादायक घटना पुणे शहरातल्या विमाननगर परिसरामध्ये घडलेली आहे। खरं तर दुसऱ्या मजल्यावरती पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करण्यात आलेली होती आणि ती पुढे घ्यायच्या ऐवजी ती मागे घेण्यात आली आणि त्यामुळे अक्षरशः ती कोसळून खाली पडलेली आहे। खरं तर सुदैवाने या सगळ्या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाहीये आणि पण खरं तर आपण जसं त्या फुटेजमध्ये बघतोय की जर कुठे जवळपास आसपास कोणी जरी असतं तरी गंभीररित्या जखमी झालेलं असतं, पण सुदैवाने ते झालेलं नाहीये। ही घटना शुभ अपार्टमेंट विमाननगर परिसरातली जी शुभ अपार्टमेंट नावाची जी अपार्टमेंट आहे तिकडे रविवारी सकाळी 10च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्याचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। वर्षा, निश्चितच रेवती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।